आने वाले 26-27 मार्च को पुणे कोंडवा हड़पसर एरिया में एसआईआर के अंतर्गत जो बीएलओ का स्पेशल ट्रेनिंग होने वाला है। तो मेरे साथ अभी एमपीजे के जनरल सेक्रेटरी है। क्या मामला क्या है, पूरी बात हम जानेंगे। सर क्या है, मतलब क्या ट्रेनिंग क्यों होने वाली है, क्या है ये इलेक्शन कमिश्नर की तरफ से जो है एसआईआर की जो मुहिम शुरू हुई है, उसमें बीएलओ ऑफिसर को जो है बूथ लेवल ऑफिसर को 2002 से लेकर 2024 के बीच की मैपिंग का जो है उनको काम मिला है, उनकी मैपिंग चालू है। इस सिलसिले में 27-28 तारीख को हड़पसर कोंडवा मतदार संघ का जो है बीएलओ की मीटिंग है और बीएलओ में जो उसमें बीएलओ जो है सबको माहिती देने वाला है कि एसआईआर के क्या प्रोसेस है और कैसे वो मैपिंग कर रहा है, तुम्हारे को क्या क्या डॉक्यूमेंट लगेंगे। अगर तुम्हारा 2002 की लिस्ट में नाम नहीं है तो तुम्हारे को कौन सा डॉक्यूमेंट देना है, बाद में कौन सा डॉक्यूमेंट सबमिट करना है, कौन सा फॉर्म भरना है, पूरी माहिती जो है बीएलओ 27-28 तारीख को पूरे हड़पसर कोंडवा के जो है विधानसभा मतदार संघ जहाँ लोगों ने अपने विधानसभा का वोटिंग बूथ पे वोटिंग दिए है, वोट किए है, वहाँ पे उनकी जो है एक मीटिंग है, एक सेमिनार है। उसमें ज़्यादा से ज़्यादा कोंडवा हड़पसर के लोग जो है अपने एरिए के बूथ पे जाके वहाँ से बीएलओ से मिले और पूरी अपनी एसआईआर की जो है मालूमात माहिती हासिल कर सकते हैं। नहीं, लेकिन अभी तो इलेक्शन तो ख़त्म हुआ है, तो उसके बाद अभी क्या ज़रूरत आनी पड़ेगी ये ट्रेनिंग वगैरह? एक्चुअली शायद ये जनगणना करने का है इलेक्शन कमिश्नर को, तो उसके लिए पहले जो है वो एसआईआर जो और भी स्टेटों में इसके पहले हुआ, यूपी में हुआ, एमपी में हुआ, कर्नाटक में हुआ, तो अभी 1 तारीख से प्रॉपर जो है महाराष्ट्र में शुरू हो रहा वो, ताकि जो है हमारी नागरिकता यहाँ के जो प्रॉब्लम चल रहा है नागरिकता का, वो हमारी गवर्नमेंट जो है नागरिकता लोगों की क्लियर करना चाह रही है। नहीं, लेकिन एसआईआर और बीएलओ है क्या, लोगों को ज़रा बताइए ना। बीएलओ बोले तो ये इलेक्शन कमीशन का जो है ये सब अपॉइंट किए हुए सब ऑफिसर थे। हाँ बूथ, हाँ बीएलओ बोले तो बूथ लेवल ऑफिसर, हाँ उसके ऊपर भी ऑफिसर है, आरओ है और मतलब इलेक्शन कमीशन जो है और ट्रेनिंग लेके बीएलओ को ट्रेनिंग देगा और उसके बाद जो लोग हैं उनकी नागरिकता का पूरा जो सिलसिला है वो प्लेन हो जाएगा। ओके सही। हमारे साथ फिक्रे निकाह कमेटी के किरण शेख जी है। क्या बताएंगे आप, क्या लोगों को क्या आह्वान करेंगे आपके? स्पेशल इंटेंसिव रिवीजन मतदार शुद्धिकरण अभियान के तहत 27 मार्च और 28 मार्च को 2026 को बीएलओ जो बूथ लेवल ऑफिसर लोगों ने एक कैंप रखे हैं। तो मैं अपील करूँगी लोगों से कि आपके सिटीजनशिप और फंडामेंटल राइट्स बचाने के लिए वहाँ पे आप आओ और आपको पूरी जानकारी देंगे कि क्या डॉक्यूमेंटेशन लगेंगे और आपकी मैपिंग वहाँ पे करो। सेल्फ मैपिंग होंगी, पोलियो में मैपिंग होंगी और मैपिंग भी होंगी, और जिसके अंदर आपके नाम भी कटेंगे तो वो सब बताएंगे कि क्या डॉक्यूमेंटेशन तुमको ज़रूरी है। उसके अंदर एरो और एरो होंगे आपको जो मदद करेंगे, बीएलओ के ऊपर जो काम करते हैं, और बीएलए भी रहेंगे उसके अंदर, सब लोग आपको उसमें मदद करेंगे। तो मेरी अपील है कि आप क्या अधिकार बचाए आके, और ये बहुत ज़रूरी है कि जैसे वोट हमारा अधिकार है, तो हमारा अधिकार कब बचेगा, जब हम हमारे डॉक्यूमेंटेशन केयर लेंगे तो बचेंगे। तो इसके अंदर सिर्फ इतना ही है कि 2002 से जो आपके लिस्ट वोटर लिस्ट में मतदार यादी में जो नाम है वो मैपिंग करेंगे, तुम्हारे घर वालों के, जो हमारे पूरे परिवार के नाम है कि नहीं, वो यादी ये करेंगे। जैसे कि विधानसभा के यादी में बहुत सारे झंझट थे, PDF मिलने का, उसके वेबसाइट से, उसके अंदर हमारा बहुत टाइम वेस्ट होने का। तो इसके ज़रिए बहुत आसानी से हमको मैपिंग से, हाँ बहुत इजी तरीके से हम इसमें टाइम वेस्ट नहीं होते बावजूद हमारा सब नाम भी आसानी से हमको मिल जाएंगे। हमारे साथ केयर सोशल फाउंडेशन के भी जिम्मेदारान है। आप क्या आह्वान करेंगे लोगों को? क्या अस्सलाम वालेकुम रहमतुल्लाहि व बरकातहू। अगर आप लोग आपकी और आपकी नस्लों की नागरिकता बचाना चाहते हैं, आप चाहते हैं कि आप यहाँ के नागरिक बन के रहे, तो जिधर बताए हुए पते पे एसआईआर फॉर्म भरने की फिक्र करें। अस्सलाम वालेकुम। आपल्यासोबत पत्रकार मुजम्मिल शेख देखील आहेत। सर काय सांगाल नक्की, काय आवाहन कराल मतदारांसाठी? कशा पद्धतीने मतदारांनी कुठे जाऊन कोणते फॉर्म वगैरे भरले पाहिजेत काय? आता येत्या 27-28 मार्च रोजी एक पुणे महानगरपालिकेच्या वतीने तसेच शासनाच्या वतीने एक कॅम्प आयोजित केलेला आहे। त्याला आपण एसआयआर म्हणतो। एसआयआर म्हणजे स्पेशल इंटेन्सिव्ह रिव्हिजन। तर ह्या माध्यमातून हे होणार आहे की मागील काळात काही बोगस मतदार आपल्याला वेगवेगळ्या राज्यांमध्ये आढळले, त्या अनुषंगाने ह्या कमिटीची गठीत झाली होती आणि 2026 साली या समितीची गठीत झाल्यानंतर मागील काळात देखील या समितीचं वेगळं नाव होतं, मग आत्ता ह्या समितीची गठीत झाल्यानंतर ह्यांच्या माध्यमातून एक आता वोटर मॅपिंग सुरू झाली
ज्यांचे नाव 2002च्या यादीमध्ये जर सापडलेले असतील, 2002च्या यादीमध्ये जर त्यांचे नाव असतील, त्यांच्या पूर्वजांचे नाव असतील, त्यांच्या आईवडिलांचे नाव असतील, ते नावं शोध घेऊन त्याला मॅपिंग करणार आहे. मॅपिंग करून त्यांना पुढे 2002च्या अनुषंगातील त्यांच्या कुटुंबातील नावं त्याच्या फॅमिलीबरोबर ते लोक जोडून तिथंच ते थांबून दुसऱ्या टप्प्यात एक म्हणजे ॲन्युमरेशन म्हणून एक स्टेज आहे, तिथे फॉर्म भरणे व इतर गोष्टी होणार आहेत. ह्या एकच आहे. ह्या माध्यमातून शासनाला आवाहन करायचे की दुबारा मतदान जे बोगस मतदान होतं आहे राज्यभरात, ते बोगस मतदान कुठेतरी थांबले पाहिजे. शासनाचा हा एक मोठा निर्णय आहे. त्या दृष्टिकोनातून काही मतदारांची नावं डिलीट झाले असं आपण मागच्या काळात ऐकलं असेल आणि त्या दृष्टिकोनातून शासनाने एक निर्णय घेतला की SIR हा आपण कॅम्प आयोजित करू, नागरिकांना त्या ठिकाणी बोलू आणि बोलवल्यानंतर त्यांची नावं त्यांच्या फॅमिलीशी जोडू, म्हणजे कुटुंबाची मॅपिंग करू. मॅपिंग केल्याने काय होणार की त्यांच्या नावाने बोगस मतदान नाही होणार. आपण एक सेक्शन ऐकलं असेल की 49A म्हणून एक सेक्शन आहे, 49P त्याला आपण म्हणतो, की बोगस मतदान त्याला आपण केल्यानंतर ते मतदान ते सेपरेट मतदान ते पुन्हा देऊ शकतो. ते एका सिनेमामध्ये पण आलं होतं ते विषय आणि खूप गाजला होता त्या विषयावरती. तर त्याच्या अनुषंगाने SIRचा हा खूप मोठा इम्पॅक्ट पडणार आहे आणि नागरिकांसाठी याचा मोठा फायदा होणार आहे, कारण की त्यांच्या नावाने दुबार मतदान होता कामा नये हा एकमेव त्यांचा उद्देश आहे शासनाचा, की पुन्हा त्याच्या माध्यमातून दुबार मतदान होऊ नये किंवा बोगस मतदान होऊ नये. त्यामुळे येत्या 27 तारखेला म्हणजेच उद्या आणि परवा दिवशी 27 मार्चला आणि 28 मार्चला आपण हडपसर विधानसभेमध्ये नागरिकांनी जिथे जिथे मतदान केले होते त्या ठिकाणी मतदारांनी पोहोचायचे आहे. पोहोचल्यानंतर तिथे त्यांना BLO मिळणार आहे, त्यांचा बूथ लेवल ऑफिसर. कोंडव्यामध्ये म्हणा, कौसरबाग मध्ये म्हणा, वेगवेगळ्या ठिकाणी आम्ही तुम्हाला त्यांची नावाची यादी देखील सांगतो, म्हणजे लोकांना त्याच्यापर्यंत ते जाणं गरजेचं आहे. समजा आपण आपल्या लेडी हालिमा स्कूल असेल, साळुंकी विहार सोसायटी असेल, लोणकर शाळा सिद्धार्थनगर असेल, माउंट कॅरमल शाळा असेल, त्यानंतर दुर्राणी कॉम्प्लेक्स असेल, लेडी हालिमा स्कूल असेल, संत गाडगेबाबा प्राथमिक स्कूल असेल, न्यू डॉन स्कूल हायस्कूल असेल आणि कौसरबाग सोसायटी, हे मतदान केंद्रे होते. ज्यावेळेस आपण विधानसभेचं मतदान केलं होतं आपल्या बूथमध्ये जाऊन, त्याच ठिकाणी आपल्याला जायचं आहे पुन्हा एकदा आणि तिथे जाऊन आपल्या BLOंना भेटून ही सर्वस्वी माहिती घ्यायची आहे, जेणेकरून तुमचं मतदान डिलेट होता कामा नये. हा शासनाचा एकमेव ह्याच्यामध्ये हेतू दिसतो आहे. तर मी सगळ्या नागरिकांना, मतदारांना आवाहन करेल की आपण जे हडपसर विधानसभेच्या वेळेस मतदान केंद्रावरती गेला होता तिथेच आपल्याला जायचं आहे. तिथे तुम्हाला BLO भेटतील, त्यांच्याशी संपर्क साधायचा आहे आणि जर तुम्हाला त्याच्यामध्ये काय अडचण येत असेल तर आपण ह्या जे कार्यालय आहे MPJचं कार्यालय जे आता आपल्या दुर्राणी कॉम्प्लेक्सच्या अतिशय जवळ आहे, तिथं तुम्ही येऊन आमचे सहकारी मित्र आहेत हरून अन्सारीजी, यांच्याशी भेट घ्या. ते तुम्हाला त्यांच्या BLOंचा कॉन्टॅक्ट नंबर देतील काढून, त्याच्यामध्ये ते तुम्हाला मदत करतील. आणि माझ्या सगळ्यांना पुन्हा एकदा आव्हान असेल की जास्तीत जास्त संख्येने ह्या कॅम्पला आपण आवर्जून उपस्थित राहा, जेणेकरून ह्या कॅम्पचा तुम्हाला बेनिफिट मिळू शकेल. सामाजिक कार्यकर्ते थे जो लोग ने विधानसभा में हड़पसर विधानसभा के अंतर्गत जो वोटिंग किया थे वही जाके हम लोग को आने वाले कल और परसों 26 और 27 मार्च को एक फॉर्म भर के देना है. उसके बाद जो है वो आगे की प्रोसेस हो जाएगी. कैमरामैन आयन के साथ टाइम्स ऑफ महाराष्ट्र के लिए पुणे से मैं आदित्य. धन्यवाद.